माझ्या पुत्रा कर्णा, आज तुझी काय अवस्था आहे. छे, तिचं वर्णन सुद्धा करवत नाही. तुला माहित नाही की तू कोण आहेस. चोहोबाजूंनी आज जग तुला हीन हीन म्हणून भुजंगाला साळुंक्यांनी टोचून खावं तसं टोचून खात आहे. नीच कुलातला म्हणून आज तुला क्षणाक्षणाला सर्व जगात जीवघेणा अधिक्षेप होतो आहे. आजचं तुझं जीवन म्हणजे मरणाहूनही भयानक अपमान, खाली मान घालायला लावणारी हृदयविदारक घृणा, वज्राघातापेक्षाही कठोर वंचना. वीर असून, शूर असून, बलाढ्य असूनही आज तुला हे सगळं मेल्या मनानं सहन करावं लागतं आहे. कारण तुला माहित नाही की तू कोण आहेस. सगळं जग तुझ्या अंगावर चोहोबाजूंनी धावून येताच तू गोंधळलास, भांबावलास. कारण आज तुला माहित नाही की तू कोण आहेस. तुला चारी बाजूंच्या लोकांनी काय म्हणायचं बाकी ठेवलं. दुसऱ्या कुणीतरी ते सहन केलं असतं का. कर्णा, अरे ही तुझी सहनशक्ती आहे, अज्ञान आहे की असमर्थता आहे. मला माहित आहे की ही तुझी सहनशक्ती आहे. तुला असमर्थ म्हणण्याचं धाडस कोणीही करणार नाही. तू आज अज्ञानात आहेस, मनाच्या परस्पर विरोधी महाभयानक गोंधळात आहेस. कारण तुला माहित नाही की तू खऱ्या अर्थानं कोण आहेस. मला माहित आहे की गवत रसरशीत तप्त अंगाराला कधीच नष्ट करू शकत नाही. पण त्या अंगारावर आज मनाच्या संभ्रमाच्या राखेचं पूट चढलं आहे. मनाच्या परस्पर विरोधी महाभयानक गोंधळात आहेस. कारण तुला माहित नाही की तू खऱ्या अर्थानं कोण आहेस. मला माहित आहे की गवत रसरशीत तप्त अंगाराला कधीच नष्ट करू शकत नाही. पण त्या अंगारावर आज मनाच्या संभ्रमाच्या राखेचं पूट चढलं आहे. सगळ्यांनी चोहोबाजूंनी आघात करताच तू बावरलास. आपले कान हातांनी झाकून घेऊन तू डोळे गच्च मिटलेस. कारण तू ज्या तेजाची खाण आहेस त्या तेजाचं नावही तुला आज माहीत नाही. गेल्या कित्येक वर्षात तुला ते कोणीही सांगितलं नाही. अरे, माळावर घायपात वाढलं तसा तू गेली अनेक वर्ष नुसता वाढलास. सगळ्या जगाचं काळीज छिन्न विछिन्न करणारे वाग्बाण तुला सहन करावे लागत आहे. जग हे वेडं आहे असा उदार विचार करून का तू गप्प आहेस. अरे, हे आहे तरी काय. कुठल्या निसरड्या भूमीवर तू उभा आहेस याची कर्णा माझ्या पुत्र आज तुला जाणीव नाही रे. आणि असलीच तर ती चुकीची आहे. तू असाच त्या अपसमजुतीत राहिलास तर सांग, जर सारं जग तुला सारथ्याचा मुलगा असंच म्हणत राहील आणि तुझं खरं कुलशील गडप होईल. कारण ज्यांना आत्मज्ञान आणि दूरदृष्टी नसते ते नष्ट होतात. त्यांची नावंही जगावर शिल्लक राहत नाही. तुला हे सगळं आज कोण समजावून सांगणार. मला माहित आहे तुझं मन आगतिकतेनं आणि संभ्रमानं आपण कोण आहोत, काय करायला पाहिजे याचा शोध घेत नेहमी शरीराच्या भित्तीवर थडाथड आपटत आहे. आज तुझा अंतरात्मा काळजीनं आणि चिंतेनं काळवंडून गेला आहे. तुला वाटतं आहे की आपल्या पायांखालची वाळू आता सरकते आहे. कारण अजूनही तुला माहित नाही की खऱ्या अर्थानं तू कोण आहेस. तुला गेल्या अनेक वर्षात एवढं शिकवलं आहे की तू सारथ्याचा पुत्र आहेस, तू सूतपुत्र आहेस. पण खरोखरच का तू सारथ्याचा पुत्र आहेस? नाहीस. कर्णा, तू सारथी नाहीस. त्रिवार सांगावंसं वाटतं की तू सारथी नाहीस. तुझी परंपरा थोर आहे कर्णा. तुला आजचं हे रूप मी आकार देण्यासाठी कोणी काय काय अमर्याद कष्ट घेतले आहेत, पुण्य खर्च टाकला आहे याची तुला जाणीव नाही. तू साक्षात सूर्याचा पुत्र आहेस. जगातला भयान अंधार उजळण्यासाठीच अरे तुझा जन्म आहे. पण आज मात्र तू स्वतःच दिवाभितासारखा उंजळीत तोंड लपवितो आहेस. अरे, तुझं तोंड लपवण्यासाठी नाही, जगाला उजळण्यासाठी आहे. कारण तुझी परंपरा थोर आहे. त्या परंपरेकडे पहा, त्या तेजाच्या धगधगत्या स्फुल्लिंगाकडे पहा. तुलाच कळून येईल की तू खरा कोण आहेस. सर्वांनी तुला नीच म्हणताच बावरून तू हस्तिनापुराकडे पाहिलंस.
सगळं हस्तिनापूर आज अगदी गप्प आहे, लाचार आहे. लाचार आहे ते आज. हे भीष्म, धृतराष्ट्र, विदुर सगळे सगळे विद्वान आहेत, त्यागी आहेत, पण आज तुला खरं स्वरूप सांगायला असमर्थ आहेत. कारण त्यांना तरी तू कोण आहेस हे कुठं नीटपणे माहीत आहे. त्यांना तरी तुला सांगावा असा योग्य मार्ग कुठं सापडला आहे. ते गप्प बसलेत कारण ते स्वतः अज्ञानात आहेत. जगातून मदत मिळेल या अपेक्षेने तू चारीकडे बघितलंस, पण तुला कोण मदत करणार? उद्या एखादा महान प्रसंग तुझ्यावर आलास तर तुला कोण सावरणार? वेड्या, जगाच्या मदतीवर आजपर्यंत कोणी जगलं आहे काय? ज्याला त्याला आपण कोण आहोत हे कळावं लागतं. ज्याला त्याला आपल्या महान कुलाचं नाव माहीत असावं लागतं. तुझी आज दुर्दशा आहे ती त्यामुळेच. अरे, कुठून निघून तू कुठं आला आहेस हे तुला ठाऊक नाही. प्रत्यक्ष सूर्यपुत्र असून सुद्धा तुझ्यावर हे काजवे चुंकत आहेत. तू मात्र आपल्या अंतर्गत गोंधळात गडबडून गेला आहेस. कधी सावरणार तू? जर तू असाच राहिलास तर काय होईल? खरोखरच तू सारथी होशील, नीच होशील. आपला आसूडच आपणाला बरा असा एक विचित्र न्यूनगंडाचा भाव तुझ्या कणाकणात भिनून जाईल. केवळ कुणाच्या तरी रथाचं सारथ्य करणं एवढंच तुझ्या हाती राहील. तू म्हणजे कुणाच्या तरी हातचं केवळ एक खेळणं होशील. तुझं स्वावलंबन आणि तुझी स्वतंत्रता शिल्लकही राहणार नाही. मग सावध झालास तरी त्यावेळी मात्र वेळ निघून गेलेली असेल. त्यावेळी तुला सावरणं मलाच काय, पण प्रत्यक्ष ब्रह्मदेवालाही शक्य होणार नाही. रथाच्या चाकावरून उडणारी धूळ आणि परतंत्र सारथी दोघेही सारखेच. कर्णा, तू असली धूळ होशील, केवळ धूळ. या आणि असल्या भयानक विचारांनी मी उदास आहे. कारण मी कर्णाची माता आहे. माझा कण न कण त्याच्याशी निगडीत आहे. माझ्या तेजस्वी पुत्राला सर्वांनी सारथ्याचा पुत्र म्हणून टोचून घेतलं. कोणत्या मातेला आपल्या मुलाचा हा अपमान सहावेल? म्हणूनच मी आज उदास आहे. ही धात्री मात्र वेड्यासारखी विचारते आहे, महाराणी, तुम्ही उदास का? कोणत्या शब्दात तिला सांगू की मी उदास का ते? किती झंझावाती वर्ण घेत आलं होतं माझं आयुष्य. काय हेतू आहे या वर्णांचा काहीच कळत नाही. ह्या 4 तपात 3 वेगवेगळ्या कुंतींचं जीवन मी जगले नाही काय? बालपणातली पृथा, किशोरावस्थेतील आणि तारुण्यातील कुंती आणि आता राजमाता असलेली विधवा कुंती, पुत्रासाठी तळमळणारी कुंती. माझी ही तिन्ही जीवनं कुणाच्या ना कुणाच्या तरी हातात होती. बालपणी मी बाबांच्या वचनासाठी मथुरा सोडली. तरुणपणी महाराजांच्या शापासाठी हस्तिनापूर सोडलं आणि आता भावाविरुद्ध भाऊ दंड थोपटून उभा राहिलेला पाहून मी माझा जीव काळजाच्या हाती सोडला आहे. कारण काल अर्जुन अज्ञानानं आपल्या भावाविरुद्ध उठला. भीमानंही अज्ञानानं आपल्या ज्येष्ठ भावाला हातात कुलाला शोभणारा आसूड घे असा विषारी वाग्बाण मारला. पण या सर्वांपेक्षा माझ्या काळजात भीतीचा गोळा उठला आहे तो दुर्योधनाचा. त्यानं आपल्या घाऱ्या डोळ्यांचं जाळं पद्धतशीर कुटीलपणानं कर्णावर बरोबर टाकलं आहे. किती कौशल्यानं त्यानं कर्णाला आज आपल्या अधीन करून घेतलं आहे. या दुर्योधनाच्या हातात कर्णाचं आता होणार तरी काय आहे? मी उदास आहे ती याच करिता. या वेड्या धात्रीला हे सगळं कसं सांगू? ती विचारते आहे, महाराणी, तुम्ही उदास का? कोणत्या शब्दात तिला सांगू की मी उदास का ते? राजमाता असूनही मी माझ्या वंचित पुत्रासाठी काय करू शकते? काही नाही. सामर्थ्याचे आणि सत्तेचे नगारे मानव किती पिटत राहो, तो शेवटी काळाच्या बळकट हातातील केवळ एक नगण्य खेळणंच आहे. कर्ण माझा पुत्र आहे असं हस्तिनापुरातील एका प्रशस्त चौकात उभं राहून गरजून सांगावं असं मला वाटतं. पण ते धैर्य मी दाखवू शकत नाही. कारण त्या धैर्याच्या प्रतिक्रियेतून माझ्या इतर 5 पुत्रांची काय अवस्था होईल ते सांगता येत नाही. कदाचित त्यांना परत वनवास भोगावा लागेल आणि समाज मला कदाचित कर्णालाही कुरवाळू देणार नाही. माझ्या पुत्रा कर्णा, मी तुझा 2 वेळा त्याग केला आहे.
एकदा जन्मलास त्यावेळी आणि परवा आखाड्यात. दुर्दैवी पुत्रा, मी माझं जीवन काळाच्या हाती सोपवलं आहे रे, आणि तुझं जीवन तुझ्या पित्याच्या हाती सोपवलं आहे.